नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला व्हिडिओ इयत्ता 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड या अभ्यासक्रमावर बनवणार आहोत। आज आपण गणिताचा भाग 2 मधलं समरूपता हे चॅप्टर घेणार आहोत। बरं, मग समरूपता म्हणजे काय? आपण केव्हा म्हणू शकतो की दोन त्रिकोण हे समरूप असतील? तर त्याची व्याख्या आपण दिलेली आहे। जर दोन त्रिकोणांचे आकार आणि संबंधित कोन समान असतील तर ते समरूप त्रिकोण असतात। जसं की बघा, आता त्रिकोण आपण जर म्हणायला गेलो तर फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दोन त्रिकोण दिसत आहेत। समजा हा त्रिकोण एबीसी असणार आणि हा त्रिकोण पीक्यूआर असणार। आता यामध्ये अँगल बी हा एक्स तर अँगल क्यू हा एक्स, अँगल ए हा वाय असेल तर पी सुद्धा वाय असेल आणि सी हा झेड असेल तर आर सुद्धा झेड असेल। आणि याचे आकार आणि संबंधित कोन, आकार तर सारखे आहेतच बघा, पण संबंधित कोन सुद्धा सारखे असतील तर आपण म्हणू की हे दोन त्रिकोण समरूप आहेत। बरं, मग दोन त्रिकोण समान आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो? जर ह्या खालील परिस्थिती ते जर सॅटिस्फाय करत असतील तर आपण म्हणू शकतो की दोन त्रिकोण हे समरूप आहेत। तर पहिलं बघा, दोन कोन समान असतील तर म्हणजेच काय की आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि त्यामध्ये जर दोन कोन समान असतील तर ए क्रायटेरिया नुसार त्यालाच आपण अँगल क्रायटेरिया सुद्धा म्हणतो। त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की दोन कोन हे काय आहेत? समरूप आहेत। जसं की बघा, तुम्हाला इथं फिगर मध्ये दिसत आहे की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर आपल्याला इथं दिसतोय। तर ए क्रायटेरिया नुसार म्हणजेच काय की अँगल बी हा 30 अंशाचा आहे तर अँगल क्यू सुद्धा 30 अंशाचा आहे। अँगल ए, आता बघा इथं अँगल सी हा एक्स आहे तर इथं इथं आपल्याला हा 70 आणि हा एक्स करावा लागेल। ओके, तर अँगल हा सुद्धा एक्स अंशाचा असेल आणि पी हा 70 अंशाचा असेल। जसा की ए हा 70 अंशाचा आहे तर आपण काय म्हणू शकतो की ए म्हणजेच काय, अँगल क्रायटेरियानुसार हे दोन त्रिकोण कसे आहेत? सेम आहेत। यापैकी बघा, कमीत कमी दोन कोन हे सेम असायला हवेत। पहिल्या त्रिकोणाची दुसऱ्या त्रिकोणाचे कमीत कमी दोन कोन हे सेम असायला हवेत। बरं, दुसरी कंडिशन काय आहे? तीनही बाजू समान प्रमाणात असतील तर बघा, आता एस क्रायटेरिया म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये बाजू 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 या प्रकारे क्रायटेरिया म्हणतो। बघा, इथे एल एम एन आणि व्ही यू व्ही डब्ल्यू आपल्याला इथं हे दोन त्रिकोण दिलेले आहेत। यामध्ये प्रत्येकी बाजू 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे एल एन ही साईड 4 सेंटीमीटर, यू ही साईड 4 सेंटीमीटर, एम एन 4 असेल तर यू व्ही डब्ल्यू सुद्धा 4 असेल, ऍज वेल ऍज एल एन 4 असेल तर यू डब्ल्यू सुद्धा 4 असेल। जर दोन त्रिकोण या प्रमाणात असतील तर आपण त्याला एस क्रायटेरियानुसार ते समरूप आहेत असं म्हणू शकतो। बरं, तिसरी कंडिशन, दोन बाजूंचे गुणोत्तर समान व मधील कोन समान असतील तर आपण एस म्हणजे साईड क्रायटेरियानुसार हे एक त्रिकोण समरूप आहेत असं म्हणू शकतो। बघा, इथं नाव लिहू आपण एस क्रायटेरिया। आता दोन बाजूंचे गुणोत्तर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बघा, आता आपल्याला ईएफ 2 सेंटीमीटर दिलेला आहे आणि एफ ची हा 5 सेंटीमीटर दिलेला आहे। जसं की आपण ईएफ ची या त्रिकोणाच्या ईएफ आणि एफ ची ही बाजू कन्सिडर केली, त्याचप्रमाणे आपण आयजेके या त्रिकोणाची आयजे आणि जेके ही बाजू कन्सिडर करू। मग आता जर आपण ईएफ चं गुणोत्तर एफ जी सोबत घेतलं, जसं की आपण इथं लिहू ईएफ चं गुणोत्तर आपण जर एफ जी सोबत घेतलं तर ते येणार आहे 2:5। मग त्याचप्रमाणे जर आपण आयजे बाजूचं गुणोत्तर जेके सोबत घेतलं तर आपलं ते येतं 4/10। 4/10 ला याला जर आपण आणखी सिम्प्लिफाय केलं, याला आणखी सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतंय 2/5। म्हणजेच काय की ईएफ एफ जी च्याच प्रमाणामध्ये आपल्याला आयजे आणि जेके ह्या बाजू मिळाल्या आणि या दोघांच्या मधात जो अँगल बनतो सेम तोच अँगल इथे पण बनायला हवा, म्हणजे आयजे आणि जेकेच्या मधात। जर असं असेल तर आपण म्हणू शकतो की हे दोघं त्रिकोण एस क्रायटेरियाच्या अकॉर्डिंग समरूप आहेत। आय होप तुम्हाला समरूपता म्हणजे काय ते समजलं असेल।
व कोणते दोन त्रिकोण हे समोर बसतात ते सुद्धा समजलं असेल. आपण आपल्या चॅनल मधून 10वी बोर्ड एक्झाम साठी जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स बघायला मिळतील जे की तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये जसं की प्रमेय आहेत व व्यत्यास आहे ते सुद्धा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत जे की तुम्हाला एक्झाम साठी नक्कीच युजफुल राहणार. थँक्यू.